तुकाराम मुंढे पुन्हा ॲक्शन मोडमध्ये. गुटखा विक्रेत्यांवर आता मोक्का लागणार. एफडीआयच्या अधिकाऱ्यांनाही इशारा. तुकाराम मुंढे यांनी चार्ज घेतल्यापासून अन्न व औषध विभागाने राज्यभरात अनेक ठिकाणी धाडी टाकून भेसळीचा माल जप्त केला आहे. राज्यातील धडाडीचे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी जबाबदारी सांभाळताच कारवाईचा धडाका सुरू केलेला आहे. गेल्या महिन्याभरात तुकाराम मुंढेने एकापाठोपाठ एक कारवाया करत 3,27,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला असून 35 पेक्षा जास्त गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. या कारवाईनंतरही राज्यातील काही ठिकाणी अवैध गुटखा, पान मसाला तत्सम पदार्थांची विक्री होत असल्याने आता मुंढे आणखीन ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत आणि आता उत्पादकांपासून ते विक्री करणाऱ्यांपर्यंत सगळ्यांवरच मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचं तुकाराम मुंढे यांनी म्हटलेलं आहे. तुकाराम मुंढे यांनी चार्ज घेतल्यापासून अन्न व औषध विभागाने राज्यभरात अनेक ठिकाणी धाडी टाकून भेसळीचा माल जप्त केला आहे. संबंधित विक्रेत्यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. वर्तमानपत्रात खाद्यपदार्थ विकणारे विक्रेते अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या रडारवर आलेले आहेत. खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात गुंडाळून विकू नका अशी सक्त ताकीद खाद्य विक्रेत्यांना देण्यात आलेली आहे. आता गुटखा, तंबाखू किंवा निकोटीनयुक्त पान मसाला तसेच तत्सम तंबाखू मिश्रित प्रतिबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण, विक्री करणाऱ्या संघटित नेटवर्क विरोधात पात्र प्रकरणात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 लागू करण्यात या सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना तुकाराम मुंढेंनी निर्देश दिलेले आहेत. उत्पादकापासून ते विक्री करणाऱ्यांपर्यंत सगळ्यांना हा नियम लागू असून मोक्का कायद्यानुसार गुन्हा दाखल केला जाईल. मोक्का गुन्हा दाखल करण्यासाठी आरोपीचा इतिहास पाहून आवश्यक त्या गुन्ह्यानुसार कारवाई केली जाणार असल्याचं तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलेलं आहे. गुटखा, तंबाखू किंवा निकोटीनयुक्त पान मसाला किंवा तत्सम तंबाखू मिश्रित प्रतिबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन, साठवून, वाहतूक, वितरण आणि विक्री करणाऱ्या संघटित नेटवर्क विरोधात मोक्का लागू करण्याचे आदेश तुकाराम मुंढे यांच्याकडून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. ही संघटित गुन्हेगारी आहे आणि त्यामध्ये विक्री करणारा आणि विकत घेणारा देखील जबाबदार आहे, अशी माहिती तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषदेत दिलेली आहे. तसेच यामध्ये आमचे काही अधिकारी देखील इन्व्हॉल्व आहेत असे आरोप होत आहेत. तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर 25 मे ते 11 जून या कालावधीत प्रतिबंध गुन्ह्यामध्ये 3,27,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये 35 जणांवर गुन्हे दाखल असून 350 जणांना अटक करण्यात आलेली आहे. दरम्यान मला कोणतीही धमकी आली नाही. मला धमकी आल्यासंदर्भातील तो व्हिडिओ जुना असून कदाचित पुण्यातला असेल अशी माहिती तुकाराम मुंढे यांनी स्वतः आजच्या पत्रकार परिषदेत दिलेली आहे.